हा व्हिडिओ ओरिजिनल आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे, परंतु माहिती नाही. या व्हिडिओमध्ये खूप मोठी एक गोष्ट आहे मित्रांनो, की ती जे प्राणी म्हणजे ती जी शेळी किंवा ती जी कोकरू आहे ना, त्या कोकराचा जीव घेण्याच्या अगोदर त्याची आई म्हणते की तू माझा जीव घे, परंतु ते कोकरू पुन्हा त्या आईच्या पाठीवरती चढतं आणि त्या कसायला म्हणतं नाही तू माझ्या आईचा नाही तर अगोदर माझा जीव घे. ह्याच्यातून कोणती गोष्ट दिसून येते की शेवटी तो मनुष्य प्राणी त्या प्राण्यांचा आहे ना जीव घेणारच आहे, कारण मनुष्याने या प्राण्यांचा आहे ना स्वतःला खाण्यासाठी वापर सुरू केला आहे, ज्यामध्ये कित्येक मायलेकरांचा जीव जातोय, तर कोणाचा कित्येक प्राण्यांचा नाहक बळी जातोय, का तर फक्त आणि फक्त स्वतःची चव भागवण्यासाठी. आणि त्या ठिकाणी ती कुठंच त्या नात्याचा विचार करत नाही, की त्यांच्यामध्ये पण एक बॉन्डिंग असतं ना, एक मायलेकराचं बॉन्डिंग असतं, जसं तुमचं आणि तुमच्या आईचं असतं. अगदी तसं जर विचार करा, जर तुम्हाला तुमच्या आईपासून कोणी दूर केलं तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला जर तुमच्या नजरेसमोर तुमच्या आईची जर कोणी हत्या केली आणि त्याला मीठ मसाला लावून जर खाल्लं ना, तर तुमच्या काय भावना राहतील? एकदा ती मटणाचा पीस हातात घेताना आहे ना, नक्की त्या पीस मागं असलेली एक स्टोरी ना, तिचा काल्पनिक विचार करून बघा की हा पीस कुठून आलाय, यासाठी कोणाचा बळी घेतला गेलाय, आणि ज्याचा बळी घेतला गेलाय ना तो नेमका कोण होता? त्याची पण आई असेल, त्याचा पण भाऊ असेल, वडील असेल, कोणी ना कोणीतरी असेल ना, त्याची हत्या करून तुम्ही तुमचं पोट भरवताय. मग विचार करा ते खायचं का नाही खायचं. म्हणूनच म्हणतो, मांसाहारी होण्यापेक्षा आहे ना शुद्ध शाकाहारी व्हा.